नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये पुन्हा एकदा. तर आजचा टॉपिक आहे कार्डिओलॉजी म्हणजे हार्ट हेल्थ, आणि त्याच्यासाठी आपण पुण्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अभिजित पळशीकर. सर कार्डिओलॉजिस्ट आहेत. सर सह्याद्री हॉस्पिटलला अटॅच आहेत आणि सरांचं प्रायव्हेट क्लिनिकसुद्धा आहे कोथरूड येथे. त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे. आणि सरांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. BP म्हणजे काय, व्यसनांमुळे होणारे हार्ट डिसीज म्हणजे काय, लहान मुलांमधले हार्ट डिसीज म्हणजे कोणते, नेमकं तुम्ही एक्सरसाइज करताय तरी तुमचं कुठे चुकतंय, तुम्ही नेमकं अजून काय करायला पाहिजे तुमच्या हार्टसाठी, आणि आत्ता जे प्रमाण वाढलं आहे हार्ट अटॅकचं त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून काय करायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, करेक्ट पद्धत कुठली आहे एक्सरसाइज करण्याची, डाएटची आणि हार्टची काळजी घेण्याची, त्याबद्दल सविस्तर आपण आज सरांशी बोललेलो आहोत. तर चला भेटूया आणि सरांशी गप्पा मारूया. सर, तर बेसिक क्वेश्चन आहे की कार्डिओलॉजी म्हणजे काय? कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचं शास्त्र, हृदयाचं कार्य कसं चालतं हे अभ्यासण्याचं शास्त्र, ते ट्रीटमेंट करण्याचे शास्त्र. आपण असं बघूयात की आपलं हृदय असतं, तुम्ही जेव्हा आईच्या वोममध्ये असता त्यावेळेला ते बीट व्हायला सुरू होतं आणि आपला प्रवास संपेपर्यंत ते चालू असतं. हे अव्याहत चालू असताना आपल्याला त्याची अजिबातच जाणीव नसते. आपल्याला केव्हा जाणीव होते? जेव्हा प्रेमात पडल्यानंतर ते धडधड करतं किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे, आपल्याला पण हृदय आहे. हा असा निग्लेक्टेड अवयव स्वतःला जाणीव केल्यानंतर आपण ट्रीट करतो. परंतु ह्या हृदयाच्या शास्त्रामध्ये प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट आणि काही झाल्यानंतरची पण ट्रीटमेंट हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. हृदयाचं स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना कशी आहे, संरचना कशी आहे आणि त्याचं कार्य कसं चालू आहे हे पूर्ण अभ्यासणारा चॅप्टर म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ किंवा म्हणजे हृदयाचा. खूपच कॉम्प्लिकेटेड विषय आहे की कंटिन्यू सुरू असणारा अवयव आहे आपल्या शरीरातला, पण तरी आपल्याला कळत नाही त्यात काय चाललेलं आहे. तर त्याचे तज्ज्ञ तुम्ही आहात. सर, तर मेन सगळ्यांना काय वाटतं की माझं BP वाढलं. आजकाल ही इतकी कॉमनली यूज होणारी टर्म आहे की लहान मुलं पण म्हणतात की माझा BP वाढवू नको, की जरा काही झालं की लोकांना वाटतं की माझं BP वाढला. तर नेमकं BPशी रिलेटेड त्याची नॉर्मल किती असायला पाहिजे तो, आणि BP वाढणे किंवा कमी होणे म्हणजे काय? ब्लड प्रेशर किंवा BP आपण कॉमनली म्हणतो, म्हणजे रक्तचाप मराठीतला शुद्ध शब्द. थोडक्यामध्ये हृदय जेव्हा रक्त पंप करत असतं ते किती प्रेशरने पंप करतंय हे आपण मोजण्याचा प्रयत्न करतो. हा माप काय पकडतो आपण? मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर किती मर्क्युरी वरती उचलू शकतं ह्याला आपण मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी म्हणतो. हे मोजण्याचं प्रमाण आहे. ब्लड प्रेशरमध्ये 2 आकडे तुम्ही ऐकले असतील. एक मोठा आकडा असतो, एक छोटा आकडा असतो. मोठा जो आकडा आहे त्याला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो आणि छोटा आकडा असतो त्याला आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. ढोबळमानाने लक्षात ठेवायचं म्हटलं तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120च्या वरती जायला नको आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 80च्या वरती जायला नको. पण अर्थात वय जसं वाढतं तसं आपल्या रक्तवाहिन्या ह्या कडक होतात, त्यामुळे ब्लड प्रेशर फॉल्सली जास्ती झालेलं दिसतं. त्यामुळे 60च्या वरती वृद्ध, 80च्या वरची वृद्ध ह्यांना आपण 150-140 पर्यंत सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा नॉर्मल म्हणू शकतो. फिगर लक्षात ठेवायला सोपी आहे की 120-80 आपण खूप ऐकून असतो ही नॉर्मल फिगर आहे. पण म्हाताऱ्यांमध्ये थोडीशी वाढली तर एवढं घाबरायचं कारण नाही आहे. खूपच रेंजच्या बाहेर गेलं तर मग त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आणि जरा काही झालं की आजकाल लोकांना वाटतं की माझं BP वाढलं आहे का, आणि ते घाबरून ते बघतात. तर BP वाढण्याची कारणं कुठली कुठली आहेत आणि कमी होण्याची कुठली कुठली, आणि केव्हा त्यांनी येऊन डॉक्टरला भेटायला पाहिजे? असं बघूयात आपण की हे जे वरचं ब्लड प्रेशर आहे सिस्टॉलिक, देवाने किंवा नेचरने म्हणा याच्यासाठीच बनवलं की आपण जेव्हा फिजिकली मेंटली स्ट्रेस्ड असतो त्यावेळेला हे ब्लड प्रेशर जातं वरती. आपण बघा समजा फाईट करतोय, रागात आलोय, काहीतरी फिजिकल एक्झर्शन करतोय, त्यावेळेला काय होतं, शरीराला रक्ताचं प्रमाण जास्ती लागतं. मग हे शरीर कसं पुरवणार? तर हृदय काय करतं, जास्ती जोरामध्ये कॉन्ट्रॅक्ट करतं आणि हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही जेव्हा रिलॅक्स असता, आनंदी असता, मूवी बघत असता, आप्तांशी बोलत असता, त्यावेळेला काय होतं, आपलं मन शांत असतं, एवढ्या ब्लडची गरज नसते आणि मग ते ब्लड प्रेशर खाली जातं. त्यामुळे हे जे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे तुमच्या मनाच्या, शरीराच्या कंडिशननुसार वरती खाली होतं.
दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार पण ते वरती खाली होतं. हे नॅचरली होतं. त्यामुळे तुम्ही डॉक्टरकडे गेलात धावत पळत आणि 150 ब्लड प्रेशर सापडलं तर ह्याच्यात अलार्म होण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं काही नाहीये. आपण हे ब्लड प्रेशरचे रिडिंग 2-3 वेळा तरी घेणं गरजेचं आहे आणि हे रेंजच्या बाहेर गेले तर मग डॉक्टराला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. किंवा कधी कधी कोणाचं असं होतं, आजकाल आपण क्लिनिकमध्ये बघतो की त्यांचं बऱ्याचदा वाढलेलं येतं, पण एक्झॅक्ट त्यांना गोळी सुरू करायची गरज आहे किंवा नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण एक काहीतरी पद्धत करतो, त्याच्यात 24 तासाचं ते आपण. बरोबर आहे. ब्लड प्रेशर आहे की नाही किंवा डॉक्टरकडे आल्यानंतरच तो वाढलाय का असं आपल्याला शंका येते. आणि ही खरंच गमतीदार गोष्ट आहे की ज्याला आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो, म्हणजे पांढरा जगला घातलेलं डॉक्टर बघितलं की कुणाचंही ब्लड प्रेशर वाढतं, माझं सुद्धा. तर हे ब्लड प्रेशर काही काळापुरतं वाढतं. आपण ते रेस्ट घेऊन 2-3 रिडिंग घेतल्यावर आपल्याला खरंच कळतं की हे वाढलंय की नाही. एवढं करून पण समजा तुम्हाला वाटतच असेल की डॉक्टरकडे गेल्यावरच वाढतं, तर एक इक्विपमेंट अवेलेबल आहे ज्याला आपण 24 hours ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा जो इलेक्ट्रॉनिक बीपीचा कफ आहे तसाच कफ असतो, त्याचं छोटंसं मशीन आपण कमरेला बांधतो आणि त्याला प्रोग्राम केलेलं असतं की ठराविक वेळेनंतर ते ब्लड प्रेशर घेतं. 24 तास कंटिन्यू घेत राहतं. येस. दिवसाच्या वेळेला ते अर्धा तासाला घेऊ शकतं. रात्री झोपेत डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण तेव्हा 1-1 तासाला सेट करतो आणि मग 24 तासानंतर आपण ॲनालाइज करतो की कुठल्या याला ब्लड प्रेशर वाढलं होतं, कुठल्या याला कमी झालं होतं, झोपेत असताना ते ब्लड प्रेशर खाली येतं आहे का. म्हणजे थोडक्यात आपण हे जज करायला बघतो की अँझायटीमुळे जे बीपी वाढलाय, आयदर ते डॉक्टरकडे गेल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा इतर कारणांमुळे, ती अँझायटी जेव्हा झोपेत काम नाही करत त्यावेळेला खरोखरच ब्लड प्रेशर वाढलंय का. हे सगळ्यात छान परिमाण म्हणू शकतो आपण की झोपेत तुमचा ब्लड प्रेशर, जेव्हा तुमची अँझायटी, फिजिकल एक्झर्शन काम करत नसतं त्यावेळेला ब्लड प्रेशर जास्ती आला तर तो जास्ती असं मानायला हरकत नाही. आणि मग ती गोळी आपण त्यांना सुरू करतो. तर गोळी घेणं हे काही शिक्षा नाही आहे, हे आपण थोडक्यात आपल्या ऑडियन्सला सांगूया की बीपीची गोळी सुरू करणे किंवा ती गोळी देतोय म्हणजे ती त्यांना काहीतरी शिक्षा आहे असं नाही आहे. ते उलट त्यांच्यासाठी चांगलंच आहे असं. कारण मी बरेच पेशंट असे बघितले आहेत की ते गोळी सुरू करतील म्हणून सहन करतात किंवा त्यांना असं वाटतं की नाही मी आता डॉक्टरकडे जात नाही, मी तिथे गेलं कीच वाढतंय. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? एक लक्षात घ्या, ब्लड प्रेशरचं निदान झाल्यानंतर गोळी आपण देतोय ती ब्लड प्रेशर कंट्रोल करायला, पण लक्षात घ्या की डॉक्टरांना बीपी जास्ती दिसतोय किंवा तुमचं थोडंसं डोकं दुखलं किंवा ॲक्सिडेंटली लक्षात आलं की बीपी जास्त आहे म्हणून आपण ही ट्रीटमेंट नाही करत आहोत. बीपीच्या गोळ्या का देतो आपण, तर लॉंग टर्ममध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून. 2-4 महिने जास्ती ब्लड प्रेशर राहून काही नुकसान होत नाही, पण ओव्हर डिकेड्स आपण म्हणूयात 10 वर्ष 20 वर्ष त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन्स होतात, ज्याच्यामध्ये ब्लड हिमरेज, ब्रेनमध्ये झालेलं हार्ट अटॅक, किडनीचा आजार, हे वेगवेगळे भयंकर दुष्परिणाम बीपीचे होतात. ते तेव्हा होऊ नयेत म्हणून आपण ते ब्लड प्रेशर कंट्रोल करत असतो. आणि ब्लड प्रेशरची गोळी हा डॉक्टर तुमच्या फायद्यासाठीच देतो. तुम्हाला काहीतरी वेगळं अपंग करायचं ही जी भावना लोकांमध्ये रुजली ती चांगली नाहीये. आणि हा पण गैरसमज ॲब्सोल्युटली आहे की गोळी घेतल्यानंतर ती आयुष्यभर चिटकली असं लोकांना वाटतं की बीपीची गोळी घेतली आणि ती आपण घेणंच राहणार, परत कधी बंद नाही होणार, असं अजिबात नाही. तुम्ही काही गोष्टी केल्या तर ब्लड प्रेशर आटोक्यात आणू शकता आणि काही गोष्टी नेटाने केल्या तर कधी कधी बीपीची गोळी पण बंद होऊ शकते, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेलं कधी चांगलं. तर हा खूप मोठा गैरसमज आज आपण दूर केला. तर आता थोडंसं हळूहळू आपण पुढे वळूया की आता ह्या बीपीसाठी किंवा हार्टसाठी आपण ज्या बेसिक गोष्टी टेस्ट केल्या पाहिजे की त्याचं काम नीट सुरू आहे की नाही आहे. तर त्याच्यात प्रचलितवाली आपण बीपी एक की ब्लड प्रेशर चेक करायला पाहिजे रेग्युलरली, आणि दुसरं एक आपण अजून करतो कोलेस्ट्रॉल चेक करतो की ब्लड टेस्ट करतो बऱ्याचशा, मग आपण स्ट्रेस टेस्ट करतो किंवा 2D एको करतो. तर त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? आपण हृदयाचं आरोग्य कसं तपासतो, तर काही टेस्ट आहेत, त्या कुठल्या वेळेला कुठल्या केल्या पाहिजेत हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर खूप कमी वयात पण होऊ शकतो, त्यामुळे आपण कुठल्याही जनरल प्रॅक्टिशनरकडे, फिजिशियनकडे जेव्हा जातो इनव्हेरिएबली ब्लड प्रेशर चेक होतं. ही जी मेथड आहे ती खूप चांगली आहे. त्याच्यामुळे नकळत झालेला ब्लड प्रेशर उघडकीला येतो आणि तो ट्रीटमेंट केला जाऊ शकतो. ब्लड प्रेशर तर आपण रुटीनली लहानपणीपासून तरुणपणापासून डॉक्टरकडे बघतोच, परंतु हृदयाचं पूर्ण हेल्थ नीट ठेवायचं असेल तर आपल्याला हृदयाकडे काळजी घेणं गरजेचं आहे, काही तपासण्या करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ECG, सिम्पल ECG जेव्हा रुटीनमध्ये करतो त्याच्यामध्ये काही गोष्टी कळू शकतात,
परंतु जेव्हा माणूस 35-40च्या नंतर जातो तेव्हा हृदयाकडे जास्ती काळजीने बघणं गरजेचं आहे, कारण या दरम्यान हृदयाचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. हृदयाचं बेसिक एक तपासणी ज्याला आपण 2D इको म्हणतो, म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. ही सोनोग्राफी हृदयाचं पंपिंग कसं आहे बघतं, हृदयाच्या झडपा कशा आहेत बघतं, हृदयामध्ये छिद्र कसं आहे नाही हे बघतं. तर ही जी 2D इकोची तपासणी नॉर्मली मी आयुष्यात एकदाच रेकमेंड करतो. हे बघा ना, कसं आहे की जन्मलाच जसं तुमचं हृदयाचं स्ट्रक्चर होतं तसं आज पण आहे आणि नेहमीच राहणार आहे. त्यामुळे काही जण वर्षावर्षाला जाऊन 2D इको करतात, हे योग्य नाही आहे. पुढे काही तसा प्रकार घडला तर इको करणं वेगळी गोष्ट, पण स्ट्रक्चर कळण्यासाठी हृदय एकदा 2D इको केलेला बरा. पण महत्त्वाचं असं आहे की ही जी स्ट्रेस टेस्ट नावाची तपासणी, म्हणजे स्ट्रेस टेस्ट म्हणजे आपण काय करतो, ECG अटॅच करतो आणि बेल्टवरती चालतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं बघायला बघतो की जेव्हा तुम्ही एक्झर्शन करता त्यावेळेला तुम्हाला हृदयाला रक्तपुरवठा पुरतोय की नाही. तर ही रक्तपुरवठ्याची टेस्ट आहे, ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणतो. ही नॉर्मल असेल तर याचा अर्थ हृदयाचा सप्लाय चांगला होतोय आणि तुम्हाला सध्या तरी हार्ट अटॅकवाला आजार नाही. त्यामुळे 2D इको एकदाच, पण स्ट्रेस टेस्ट मात्र माणसांनी वर्षातनं एकदा स्पेशली 40 ओलांडल्यानंतर केलं पाहिजे, म्हणजे सरप्राइजेस येणार नाहीत. आता ब्लड टेस्टशी रिलेटेड राहिला की कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे रेग्युलरली. वर्षातनं एक वेळा ॲटलिस्ट तुम्ही रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शुगर चेक करायला हवी, फास्टिंग स्पेशली. ह्याच्यातनं डायबिटीस होतो की नाही कळतं. स्पेशली तुमच्या घरी अनुवंशिकता आहे, तुम्ही ओबेस आहात, तर ही तपासणी करणं गरजेचं आहे. सोबतच फास्टिंग देताना आपण लिपिड प्रोफाईल म्हणून देतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि त्याचे वेगवेगळे घटक. बरेच जण गैरसमज करून घेतात की फक्त कोलेस्ट्रॉल एवढंच पाठवतात. फॅट कोलेस्ट्रॉल म्हणजे पण त्यांना फॅट वाटतं. बरोबर आहे. तर कोलेस्ट्रॉलचे सगळे घटक करून घ्यायला पाहिजेत आणि फास्टिंग स्टेट त्याच्यासाठी जास्ती गरजेचे आहे. आणि मग घटक बघून गरज पडली तर ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. त्यामुळे फास्टिंग शुगर, कोलेस्ट्रॉल आणि काही किडनीचे फंक्शन जसं युरिया क्रिएटिनिन, तुमचं हिमोग्लोबिन कशी, ह्या बेसिक तपासण्या गरजेच्या आहेत. आजकाल ट्रेंड काय झाला आहे की लॅबोरेटरी गेल्यानंतर ढीगभर बॅटरी ऑफ इन्व्हेस्टिगेशन होते, मग त्याच्यामध्ये काहीतरी वरती खाली आलं की माणूस अपसेट होतो. माणूस हा पट्टीने आखल्यासारखा सरळ नाही आहे. माणूस हा माणूस आहे, त्यामुळे प्रत्येकामध्ये थोडंसं व्हेरिएशन येणार, परंतु ते क्लिनिकली रिलेव्हंट आहे की नाही, म्हणजे तुम्हाला आजार आहे की नाही हे डॉक्टरला ठरवू द्या, नुसत्या लॅबोरेटरी. बऱ्यापैकी सेल्फ आजकाल लोक सेल्फ टेस्ट करतात स्वतःच्या, आणि त्यांनी काहीतरी एक तर घाबरतात किंवा निश्चिंत होऊन जातात की नाही मला काही नाही आहे. पण आजकाल बरंच आहे की आधी फक्तच कोलेस्ट्रॉल बघायचं, मग ट्रायग्लिसराईडमुळे पण हार्ट अटॅक येतोय का काय अशी शक्यता सांगता येत होती. मग आता LDL म्हणून एक टेस्ट असते की त्याला बघणं आवश्यक असतं की ते LDL तुमचं जर डिसफंक्शन असेल तर मे बी तुम्हाला पुढे जाऊन हार्ट अटॅक येऊ शकतो असं म्हणतात. तर ते कितपत त्याच्याशी रिलेटेड? कोलेस्ट्रॉलची तुम्ही रिडिंग बघितले लिपिड प्रोफाईलचे, त्याच्यामध्ये मुख्यतः टोटल कोलेस्ट्रॉल असतं, म्हणजे सगळ्यांची गोळाबेरीज. हे साधारण 200च्या खाली असायला हवं हेल्दी राहण्यासाठी. पुढचा कॉम्पोनंट येतो तो ट्रायग्लिसराईड नावाचा. पण आता लक्षात आलं की ट्रायग्लिसराईड तेवढं हृदयाला अफेक्ट करत नाही, पण ते 150च्या खाली ठेवणं गरजेचं आहे. ट्रायग्लिसराईड जेव्हा जास्ती असतात, एकतर डायबिटीस असणाऱ्या पेशंटला हे वाढतात किंवा काही जणांना फॅमिलियल असतं, म्हणजे अनुवंशिकतेनुसार कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, तेव्हा ते ट्रायग्लिसराईड. स्ट्रेस आहे त्यांना पण ट्रायग्लिसराईड येऊ शकतं का, म्हणजे मिथ आहे? नाही, इट्स अ मिथ. म्हणजे स्ट्रेसमुळे नुसतं कोलेस्ट्रॉल वाढत नाही, ते तुमचं खाणं पिणं जबाबदार असतं. पुढचं जे कोलेस्ट्रॉल आहे ज्याला आपण HDL म्हणतो, म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, शरीराला प्रोटेक्ट करणारं कोलेस्ट्रॉल आहे, आणि हे 50च्या वरती असेल तर तुमच्या हृदयाला ते प्रोटेक्शन देतं. पण हे कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी एकच मेथड आहे, ते म्हणजे एक्झरसाइज, म्हणजे व्यायाम करणं. तुम्ही कुठल्या गोळ्या खाऊन हे फारसं वाढत नाही. HDL हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, ते कमी असेल तर घाबरायचं कारण नाही, ते फक्त तुम्हाला सांगतंय की तुमची एक्झरसाइज वाढवा. आणि तुम्ही म्हणालात तसं LDL कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हा सगळ्यात मोठा विलन आहे, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. हा आपल्याला 100च्या खाली ठेवणं गरजेचं आहे. अशा बऱ्याच अभ्यासानंतर लक्षात आलं की LDL हा कोलेस्ट्रॉल त्रास देतो, आणि आपण आपल्याला डायबिटीस आहे, अनुवंशिकता आहे,
ओबेसिटी आहे, तर मग आपण हे LDL कोलेस्ट्रॉल कमी ठेवायला आणि बघतो. ते कमी आपण एक्सरसाइज, डाएट आणि मानसिक पण स्वास्थ्य असं तिन्ही गोष्टींच्या सांगडणी ते नॉर्मल राहू शकतं की एक्झॅक्टली. फक्त डाएटनी? नाही, एक्झॅक्टली तेच तर करायला हवं, की कोलेस्ट्रॉल वाढलाय म्हणजे लगेच गोळ्या घेणं हा काय उपाय नाहीये. किंवा फक्त फॅट कमी करणं, फॅट खायचं कमी करणं असं बरोबर. नाहीये. कमी करणं ही एक गोष्ट झाली, पण ते जे काय कोलेस्ट्रॉल आहे ते जिरणं पण गरजेचं आहे. म्हणजे बॉडी त्याला मेटाबॉलाइज करू शकली पाहिजे आणि प्रत्येकाची मेटाबॉलाइज करण्याची टेंडन्सी वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल जास्ती झाला आहे तर तुम्ही जंक फूड कमी करणं गरजेचंच आहे. जंक फूड म्हणजे काय? बटाटे वडा, भजी, बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ, नॉनव्हेजवरची तेलाची तर्री. आता असं कोणीच राहिलं नाही सर की त्यांना माहिती नाही जंक फूड काय किंवा काय खाऊ नये. फक्त त्यांना तो एक बूस्ट मिळत नाही कसं बंद करायला पाहिजे. बरोबर आहे. खरं तर ना घरचं जेवण सगळ्यात बेस्ट असतं. ऑइली पदार्थ कमी ठेवले तर दॅट शुड बी गुड इनफ. पण हे आपण कोलेस्ट्रॉलचं इंटेक कमी करतोय म्हणजे स्निग्ध पदार्थांचा. परंतु शरीर समजा ते पाहिजे तसं मेटाबॉलाइज नसेल करू शकत तर त्याच्यासाठी एक्झरसाइजची पण जोड देणं गरजेचं आहे. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉल जे साचलंय ते पण कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे नुसतं डाएट करणं हे योग्य नाही आहे. डाएट करणं, एक्झरसाइज करणं आणि थोडंसं मेडिटेशन करणं म्हणजे हे ती त्रिसूत्री आहे की जे तुमचं हृदयाचं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकते. आता आपण बऱ्यापैकी की काय काय कशी टेस्ट वाईज कुठल्या करायला पाहिजे, कसं आपलं हृदय नीट काम करते की नाही बघायला पाहिजे असं जी चर्चा करतोय त्यात आता नवीन एक मी ऐकलंय सर की सिटी कॅल्शियम सिटी म्हणून एक टेस्ट असते. तर ती अशी कोणालाही रेकमेंड आहे की काही कारणं असले तरच आपण ती करू शकतो? कुठलीही तपासणी जे इन्व्हेजिव्ह होते की तुम्हाला टोचते ती नेहमीच विचार करून करावी, सहज नाही करू. बरोबर. एखादं मशीन बाहेरूनच फक्त ॲनालाइज करतं तर वेगळी गोष्ट. पण CT स्कॅनमध्ये अँजिओग्राफी होते, चांगली टेस्ट आहे खूप. परंतु इनडिस्क्रिमिनेटली प्रत्येकाला करायची गरज नाही आहे. कारण हे जे CT अँजिओग्राफी आपण करतो त्याच्यासाठी आपल्याला सलाईन लावून त्याच्यामधून कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करणं गरजेचं असतं. कॉन्ट्रास्ट म्हणजे थोडक्यात डाय असतो जो CT स्कॅनमध्ये दिसतो आणि हा डाय किडनीला त्रास देण्याची शक्यता असते. त्यामुळे 1% म्हणा, 0.5% म्हणा, काहीतरी पॉसिबिलिटी असेल डॅमेज व्हायची जेव्हा गरजच नाही तेव्हा ते अवॉइड करायला पाहिजे. हां, तो खूप चांगला पर्याय आहे तुमचं हृदयाचं स्वास्थ्य बघण्यासाठी. पण तुमच्या डॉक्टरांना जेन्युइनली काहीतरी क्लिनिकली वाटलं तर, म्हणजे डॉक्टरांना वाटतंय की ह्याला अंजायना होतोय, डायबिटीस आहे, काहीतरी स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे, मग तेव्हा आपण CT अँजिओग्राफी करतो. मनाने कसं वाटतं की डायरेक्ट अँजिओग्राफी करण्यापेक्षा आपण CT स्कॅनच्या डिपार्टमेंटमध्ये ही तपासणी करतो त्यामुळे पेशंट रिलॅक्स असतात. पण प्रॉब्लेम काय होतो की ह्या अँजिओग्राफीसाठी हृदयाचे ठोके 60च्या खाली ठेवणं गरजेचं आहे. तो कॉन्ट्रास्ट द्यायला लागतो आणि ह्याच्यातनं मग जेव्हा इमेजेस येतात तेव्हा ते नॉर्मल असेल अँजिओग्राफी तर त्याला आपण 100% ग्राह्य पकडतो. म्हणजे एखाद्याची CT अँजिओग्राफी नॉर्मल असेल तर त्याच्यावरती डाऊट घेण्याचा प्रश्न नाही आहे. मेडिकली याला आपण करेक्ट पॉझिटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू म्हणतो, म्हणजे त्याला शंका घ्यायची नाही. परंतु CT स्कॅनमध्ये समजा ब्लॉकेजेस आढळले तर ते किती पर्सेंटेज आहे हे खूप ॲक्युरेटली कळू शकत नाही. ते काय देणार की मध्यम स्वरूपाचे, कमी स्वरूपाचे किंवा अत्यंत जास्ती प्रकाराचे ब्लॉकेजेस. त्यामुळे असं काहीतरी निघालं तर मग आपल्याला जी कार्डिओलॉजिस्ट करतात कॅथेटर अँजिओग्राफी किंवा करोनरी अँजिओग्राफी करणं गरजेचं पडतं. कुठली टेक्नॉलॉजी आल्यानंतर ती इनडिस्क्रिमिनेटली वापरणं योग्य नाही. योग्य माणसांमध्ये ती वापरणं गरजेचं आहे. त्याला प्रॉपर इंडिकेशन असेल तरच करायला पाहिजे, ती प्रिव्हेन्शन मधून म्हणून नाही करायला. कारण आता मी अशात खूप ऐकलं की सगळ्यांना असं वाटतंय की ती प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण करू शकतो. अजून काय काय टेस्ट आपण हार्टची कंडिशन नीट आहे की नाही ते बघण्यासाठी करायला पाहिजे? कधी कधी आपण ना हृदयाचे ठोके कमी जास्ती असतील तर होल्टर नावाची तपासणी करतो, ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके रेग्युलर पडतायत ना, कसे पडतायत हे त्याच्यात कळतं. म्हणजे थोडक्यात एक छोटंसं ECGचं मशीन आहे जे तुम्हाला अटॅच करून आपण घरी पाठवतो, सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो आणि त्याच्यातनं आपल्याला कळतं की ठोके नीट पडतायत की नाही. एक थॅलियम नावाची तपासणी, न्यूक्लिअर तपासणी, जी आम्हाला कधीतरी डाऊट येतो किंवा रक्तपुरवठा कमी पडतोय की नाही त्यावेळेला आम्ही करतो. ह्याची ॲक्युरेसी पण खूप चांगली आहे, स्ट्रेस थॅलियम नावाची तपासणी. पण ही पण क्लिनिकली जेव्हा इंडिकेटेड असेल तेव्हा. असं बघा ना की आपण 2D इको स्ट्रेस टेस्ट करतो, हे इन्व्हेजिव्ह टेस्ट नाही आहे, त्या इनडायरेक्टली जज करतायत. गरज पडली तरच टोचण्याची टेस्ट करायला हवी, अदरवाईज नाही. हो, बरोबर. तर आता प्रिव्हेन्शनमधून आपण आता थोडं डायग्नोसिसपर्यंत जाऊया की एखाद्याला हृदयविकार आहेच तर त्या डायग्नोसिस केल्यानंतर काय काय प्रोसिजर असतात आणि डायग्नोसिस कसं करायला पाहिजे?
हृदयविकार म्हटलं ना, आपल्याला नेहमी फक्त हार्ट अटॅक दिसतो. दिसतो. पण हृदयाचे वेगवेगळे प्रकारचे रोग आहेत, ज्याच्यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चोकअप आलं तर त्याला आपण अनस्टेबल अँजायना, हार्ट अटॅक हे सगळं म्हणतो. ह्याला आपण सायंटिफिकली करोनरी आर्टरी डिसीज म्हणतो. म्हणजे थोडक्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये आलेलं चोकअप. पण हृदय फक्त तेवढंच नाही आहे. हृदय बेसिकली एक मसलचा पंप आहे जो कॉन्ट्रॅक्ट करून तुमचं रक्तपुरवठा पूर्ण पुरवत असतं. हृदयाचं काम काय आहे की अशुद्ध रक्त जे शरीरातनं येतं ते साचवायचं, ते लंग्समध्ये टाकायचं. लंग्समधून जेव्हा ऑक्सिजनेशन होतं तेव्हा ते हृदयाच्या लेफ्ट साईडला येतं आणि तिथून ते बाहेर पडतं. सो हृदयाचा जो पंप आहे हा स्नायूंचा बनलेला आहे. कधी कधी त्याचे आजार असतात. म्हणजे आपण कधी कधी ऐकतो की आपल्या कुणाच्या तरी हृदयाचं पंपिंगचं कार्य कमी आहे. ह्याला आपण डायलेटेड कार्डिओमॅपथी म्हणतो, की जिथे मसल वीक झालेला असतो. हा एक प्रकार झाला. नंतर हृदयाच्या झडप्यांचा आजार, म्हणजे एखादी झडप कार्य व्यवस्थित करते की नाही. हृदयाला 4 झडपं असतात आणि ह्यांचं कार्य असतं की जो रक्ताचा पुरवठा आहे एका डायरेक्शनने चालू ठेवणं, म्हणजे उलट्या बाजूला तो न जाऊ देणं. त्यामुळे हा जो रिव्हर्सिबल नसलेला जो पंप आहे त्याच्यामध्ये ज्या झडपा आहेत त्या बॅकवर्ड फ्लो अवॉइड करतात, त्या झडपांचा आजार असतो. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हृदयरोगामध्ये अवलंबून किंवा त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. फक्त हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकार असं नाहीये, त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीज आहेत. आणि त्याचं डायग्नोसिस होऊन तसे मेडिसिन आहेत, ते तुम्ही डॉक्टरांनाच विचारून करायला पाहिजे. तर एकदा तरी की तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला काहीतरी आजाराचं नाव सांगितलं की असा असा आजार झाला आहे, तर न घाबरता डॉक्टरांना व्हिजिट करणे आणि रेग्युलर करणे हे त्याचं सोल्युशन आहे. आता सगळेजण हार्ट अटॅकला खूप घाबरतात सर. म्हणजे आता सध्या आफ्टर कोविड तर खूपच भीतीचं वातावरण आहे, की त्याच्यात लक्षात आलं की आधी असं होतं की 50 नंतर किंवा 60 नंतर हार्ट अटॅक येतो, अशी प्रचलित हे होती मिथ. पण आता असं होतं आहे की लहान मुलांना पण येतो आहे. एजेड लोकांना तर येतोच आहे, पण जरा यंग लोक जे आहेत त्यांना पण अचानक येतो आहे आणि काही त्यांना इंडिकेशन नाही, त्यांना माहिती नाही की आपल्याला आजार आहे का. तर त्याची कारणं काय आहे? आता हा एज बॅरियर जो नाही राहिला हार्ट अटॅकला, तर त्याची कारणं काय? तो खरोखरच नाही राहिला. गंमत सांगायची म्हणजे मी MD मेडिसिन करताना, दिस मस्ट बी 30 वर्ष जुनी गोष्ट आहे. आम्ही स्टुडंट्स असताना 40च्या आतला गृहस्थ मुलगी छातीत दुखतं म्हणून आलं तर लिटरली आम्ही ECG करायला लागायचं नाही, आम्ही दुखण्याची गोळी देऊन घरी पाठवायचो. म्हणजे त्या काळामध्ये 40च्या आत हार्ट अटॅक जवळजवळ नाहीसा होता. त्यामुळे हे सगळं करायची गरज नाही पडली. पण दुर्दैवाने आजकाल हे जे वयाचं बंधन आहे, ते बॅरियर आहे, ते पूर्ण ब्रेक झालं आहे. सगळ्यात तरुण मुलगा, हो मला मुलगाच म्हणायला लागेल, कारण 19 वर्षाचा इंजिनिअरिंगचा स्टुडंट माझ्याकडे प्रॉपर हार्ट अटॅक घेऊन आला. त्यामुळे आपण कुठे 40, 50, 60तला आजार म्हणतोय तो आता 20पर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि हे दुर्दैवाने होतं आहे. ह्याच्यामागे मला वाटतं की बेसिकली आपली लाईफस्टाईल कुठेतरी चुकीची होते. म्हणजे आपण काय करतोय, खेड्यातनं शहराकडे आलो आहे तर आपण जवळच्या जवळ स्कूटर काढतो, लिफ्ट दिसली की पहिल्या मजल्यावरती पण लिफ्ट घेतो. फास्ट फूड, बर्गर, स्विगी, झोमॅटो ह्याचा प्रचंड भरणा आहे. व्यसनाधीन व्हायला लागली नवीन पिढी, ज्याच्यामध्ये सिगरेट आणि दारू खूप कॉमन झालं आहे. आणि मोठा फॅक्टर म्हणजे लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, म्हणजे व्यायाम करतच नाही आपण, वेळच होत नाही असा आपला नेहमीचा एक्सक्यूज असतो. आणि शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे मानसिक स्वास्थ्य. जो ताणतणाव आपल्याला होतोय या अर्बनाइज लाईफमध्ये, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपण फाईट करतो, हा ताणतणाव पण हृदयविकार येण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो आहे. म्हणजे असं नाही की बाबा एकच घटक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येतो आहे. म्हणजे हे जे घटक आहेत, जसं ज्याला आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, ड्रिंक्स, ओबेसिटी, अनुवंशिकता, ह्या घटकांना आपण रिस्क फॅक्टर असं म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला हार्टचा अटॅक येण्याची शक्यता हे रिस्क फॅक्टर ठरवतात. प्रत्येकाला प्रत्येक घटक असेल असं काही नाही, प्रत्येकाचा घटक वेगळा असतो. मग हे रिस्क फॅक्टर आणि त्याच्यामध्ये चुकीची लाईफस्टाईल हे मॅनेज नाही केलं, त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वरचेवर वाढत चाललं. तर यंगस्टरनी नक्कीच ऐकलंच असेल हे, की त्यांना की ह्याला खूप काही वेगळं कारण नाही आहे, तुमचं कुठेतरी चुकतंय, तुमची लाईफस्टाईल चुकते किंवा तुमचे व्यसनं लवकर तुम्ही त्याला अडॉप्ट करताय आणि खूप जास्त वाढलं आहे तुमची फ्रिक्वेन्सी स्मोकिंगची, ड्रिंकिंगची किंवा बाहेरचं खाण्याची, एक्सरसाइज न करण्याची, त्याच्यामुळेच हे होतं आहे, त्याला दुसरं काही कारण नाही आहे. तर त्यांनी ते लक्ष देण्याची खूप गरज आहे.
आणि जसं आता डायबिटीज आहे एखाद्याला, तर त्या डायबिटीजवाले हाय रिस्कमध्ये असतात असं आपण म्हणतो. तर तसं किडनीशी रिलेटेड कोणाला काही आजार असेल तर त्यांना पण हार्ट अटॅक येऊ शकण्याची शक्यता असते. तर त्यांनी काय करायला पाहिजे? बेसिकली ना काही फॅक्टर्स आहेत, जसे तुम्हाला अनुवंशिकता आहे, तो तुम्ही रिस्क फॅक्टर बदलू शकत नाही. मग जे रिस्क फॅक्टर तुम्ही बदलू शकता किंवा जे मॉडिफाय करू शकता ते नक्कीच करायला पाहिजे. प्रामुख्याने डायबिटीस असल्यामुळे शरीरातली शुगरच वाढलेली नसते, तर शरीरातलं एकंदरीत मेटाबॉलिझम गडबड झालेली असते आणि ह्या मेटाबॉलिझममुळे हृदयामध्ये जे चोकअप होण्याची प्रत्येकाची टेंडन्सी असते ती कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे काय होतं की डायबिटीसचा पेशंटला हृदयाचा त्रास होण्याची शक्यता जास्ती असते. त्यांचे न्यूरोलॉजिकल हे पण कमी असतात, तर बऱ्याचदा त्यांना कळत पण नाही की आपले ठोके वाढलेत किंवा एक्झॅक्टली. कमी झालेत. म्हणजे आम्ही म्हणतो की नॉर्मल माणसाला जसं हार्ट अटॅक आल्यानंतर छातीमध्ये प्रचंड दुखतं, घाम येतो, दम लागतो, हे आपण जे क्लासिकल पिक्चर बघतो ते डायबिटिक पेशंटला तेवढं नसतं. कारण त्यांच्या नर्व अफेक्ट झाल्यामुळे त्यांना जे टिपिकल चेस्ट पेन व्हायला पाहिजे ते त्यांना कधी कधी जाणवत नाही. तो एक मोठा फॅक्टर आहे. तर त्यांनी ते लक्ष द्यायला पाहिजे डायबिटीसच्या पेशंटनी, की आपण हे रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. ॲज अ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मी पेशंटच्या फास्टिंग आणि पीपी शुगरकडे तेवढं लक्ष देत नाही जेवढं माझं लक्ष HbA1c वरती असतं, म्हणजे 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर. बरोबर. असं बघा, माझे काका काकू आजी आजोबा काय करतात, ज्या दिवशी फास्टिंग शुगरला जायचंय 2 दिवस अगोदर गोड बंद 2 गोळ्या जास्ती घेणार, 2 चक्रा मारून येणार आणि मग देतात. हे त्यावेळची शुगर झाली. पण HbA1c 7च्या खाली 7च्या आत घरात असेल तर हृदयामध्ये चोकअप येत नाही. त्यामुळे नेहमी डायबिटिकच्या पेशंटला सांगतो की तुम्ही डायबिटीसकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली गोळ्या, आहार आणि व्यायाम ह्या तिन्ही गोष्टी येतात. आणि काहीही करून HbA1c 7च्या खाली ठेवलं तर नुसतं हृदयच नाही, पूर्ण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम तुमची हेल्दी राहते. त्यामुळे नेहमी HbA1c कडे लक्ष ठेवा. आता थोडंसं ट्रीटमेंट पार्टकडे वळूया सर, की आपल्याकडे आता काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. समजा एखाद्याला दुर्दैवाने हार्ट अटॅक आला, तर तो हार्ट अटॅक कोणता प्रकारचा आला आहे, गोल्डन आवरमध्ये आहे का, किंवा त्याला काय काय ट्रीटमेंट आपण करायला पाहिजे? पहिली गोष्ट ना, समाजामध्ये अवेअरनेस येणं गरजेचं आहे की हृदयाची लक्षणं काय आहेत. छाती दुखणं, दम लागणं, घाम येणं, हे झाल्यानंतर त्याला प्रॉपर प्रायमरी एड पोहोचणं, तो हॉस्पिटलमध्ये पोहोचणं आणि मग पुढचे उपाय. काय होतं की मध्ये एका सिंगरला त्रास झाला होता कॉन्सर्ट करताना, त्याला चालत चालत हॉटेलमध्ये नेलेलं तुम्ही बघितलं. मी पहिली गोष्ट सांगेन की तुम्हाला हार्ट अटॅक सस्पेक्टेड असेल तर पहिल्यांदा रुग्णाला कुठेतरी रेस्ट द्या. म्हणजे त्याला शांत आधी बसू द्या किंवा आडवं पडू द्या. त्याला इकडे तिकडे चालवून जिने चढायला लावू नका, कारण हार्ट अटॅक असताना श्रम करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. दुसरी गोष्ट, आपल्याला पटकन आठवतं की सॉर्बिट्रेट नावाची गोळी हिंदी पिक्चरमध्ये हिरोच्या वडिलांना द्यायची, पण अनफॉर्च्युनेटली हे चुकीचा ट्रेंड आहे. प्रायमरी ट्रीटमेंट तुम्हाला हार्ट अटॅकला द्यायची असेल तर आपल्या घरी ॲस्प्रिन नावाची जी गोळी असते आपण डोकेदुखीसाठी वापरतो, तर ही गोळी अख्खीच्या अख्खी तोंडामध्ये च्यू करायला लावायची, चावायला लावायची आणि मग ती गिळून घ्यायची. काय होतं की जो आपला बकल म्युकोजा असतो, म्हणजे गालांचा मधला पडदा असतो, त्याच्यातनं ही डायरेक्टली ॲब्झॉर्ब होते आणि हीच ॲस्प्रिनची गोळी, ज्याला आपण कॉमनली इकोस्प्रिन म्हणतो, ती पटकन शरीरात जाते. ती ॲक्च्युली ब्लड थिनर म्हणून काम करते आणि दॅट इज करेक्ट मेथड टू डू अ प्रायमरी ट्रीटमेंट फॉर द हार्ट अटॅक. तिसरी गोष्ट करायला हवी की ज्या ठिकाणी ICU फॅसिलिटी आहे अशा ठिकाणी पेशंटला तुरंत शिफ्ट करायला पाहिजे. ॲम्ब्युलन्स येत असेल तर ठीक आहे, नाही तर मग तुमच्या गाडीमध्ये फारसं न चालवता अलगद त्याला कॅज्युअल्टीत जाणं गरजेचं आहे. तरुण पेशंट आहे किंवा ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही आहेत, या ठिकाणी आपण स्ट्रेप्टोकायनेज किंवा युरोकायनेज, इलॅक्सिम अशा नावाचे इंजेक्शन देतो. म्हणजे थोडक्यात असं बघा की हार्ट अटॅक म्हणजे काय, हृदयाची रक्तवाहिनी चोकअप झाली. मग हे चोकअप काढण्याचा प्रयत्न जो असतो ते आपण हे स्ट्रॉंग ब्लड थिनर देऊन करतो, की हार्ट अटॅकची पहिली ट्रीटमेंट, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो. गोल्डन आवर का म्हणतो, कारण या 1 तासामध्ये योग्य उपचार मिळाले तर हृदयाला होणारं डॅमेज मिनिमाइज होतं. त्यामुळे पहिला 1 तास झटपट निदान करणं आणि ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अर्थात ज्या हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीच्या सोयी उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर ऑन कॉल अवेलेबल आहेत, तेव्हा जगभरामध्ये मान्य प्राप्त झालेला एक ट्रीटमेंट आहे, ज्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो.
म्हणजे थोडक्यात आपण काय करतो की डायरेक्ट पेशंटला अँजिओग्राफीला घेतो, कुठे चोकअप आहे बघतो आणि ते चोकअप काढतो. त्यामुळे काय होतं की हृदयाला रक्तपुरवठा ताबडतोब एस्टॅब्लिश होतो, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हार्ट अटॅक थांबतो, हृदयाला होणारं डॅमेज कमी होतं आणि हॉस्पिटलायझेशन कमी लागतं. त्यामुळे प्रायमरी अँजिओप्लास्टी जिथे अवेलेबल आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच तो ऑप्शन घ्यायला पाहिजे. काय होतं की माणूस खूप भांबावलेला असतो, हार्ट अटॅक आला मला हेच पहिले पचत नाही त्याला आणि त्याच्या रिलेटिव्हला. हे तुम्ही जितकं लवकर ॲक्सेप्ट कराल, जेव्हा क्वालिफाईड डॉक्टर तुम्हाला सांगतोय, हे ॲक्सेप्ट करणं पहिली स्टेज असणार आहे. गोळ्या औषधं वेगळी गोष्ट आहे, पण ब्लड थिनर देवा किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे शेवटी हार्ट अटॅक आज येऊन तो निघून जाईल, पण लाँग टर्ममध्ये त्यांनी डॅमेज हृदयाला न करणं हे आपल्याला गरजेचं आहे. दुर्दैवाने मेंदू आणि हृदय असे 2 अवयव की ज्याला झालेलं डॅमेज फारसं रिकवर होत नाही. त्यामुळे क्विक ॲक्शन घेणं गरजेचं आहे. अजून एक सडन कार्डियाक अरेस्ट आपण म्हणतो, तर नेमका तो काय असतो, तो कशामुळे येतो, त्याला काय करायला पाहिजे? प्रत्येकाचं हृदय जेव्हा थांबतं, कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयाला आपण अटक नाही केलेली, तर हृदय थांबणं. कुठल्याही आजारानंतर माणूस जेव्हा मरण पावतो, डेथ होते, त्यावेळेला शेवटचा इव्हेंट हाच असतो की हृदय थांबलं आणि डेथ झाली. पण हे हृदय का थांबलं हे महत्त्वाचं आहे. आता कसं असतं की खूप ब्लिडिंग झालं आहे, ट्रॉमा झाला आहे, इन्फेक्शन झालं आहे आणि टर्मिनली हृदय थांबणं ही वेगळी गोष्ट आहे. तेव्हा माणसाला माहिती असतं की हळूहळू बाकीचा आजार आहे आणि हृदय थांबलं आहे. पण कधीकधी सडनली हृदय थांबतं, ज्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो, आणि हे एक्सपेक्टेड नसतं. आपण बऱ्याच वेळा बघतो एखादा माणूस उभा असतो आणि पटकन कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो. हे जे कार्डियक अरेस्ट आहे त्याचं मोठं आणि कॉमन कॉज आहे हार्ट अटॅक, की जे निग्लेक्टेड जातं किंवा माणूस अंगावरती काढतो आणि हृदय जेव्हा फडफड करायला लागतं, म्हणजे त्याच्यात ते ठोके अनियमित होतात, ज्याला आपण व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया फिब्रिलेशन म्हणतो, त्यावेळेला तो माणूस कोसळतो. हा कोसळल्यानंतर त्याला प्रायमरी एड देणं गरजेचं आहे. ACLS नावाचे बरेचसे प्रोटोकॉल्स आहेत जे अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये माणसं ट्रेन केले जातात की प्रायमरी CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, म्हणजे थोडक्यामध्ये आपण हृदय परत चालू करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये हृदयाच्या वरती छातीवरती कॉम्प्रेशन देणं, माउथ टू माउथ ब्रिदिंग देणं, त्याचं पल्स लागते का हे बघणं. हे जे आहे, जितके लोक ट्रेन होतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं. आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊन तो पेशंट अरेस्टमध्ये जात असेल, तर तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल एअरपोर्टमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, चांगल्या ठिकाणी AED नावाचं एक डिफिब्रिलेटर नावाचं इक्विपमेंट अवेलेबल आहे. लाल रंगात असतं बघा ते. ते करून शॉक वेळेवरती दिला तर हे कार्डियक अरेस्ट आपण अवॉइड करू शकतो. त्यामुळे थोडंसं तुमच्या बोलण्यातनं लक्षात येते की CPR ही पद्धत किंवा हे जे ACLS आपण म्हणतोय, हे सगळ्यांनी शिकणं खूप गरजेचं आहे. ह्याचे बरेच कोर्सेस होत राहतात, त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर आपण हे CPR देणं थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. काय होतं, आपण ऑफिसमध्ये आहोत, घरात आहोत, कुठे बाहेर आहोत आणि हे डिफिब्रिलेटर अवेलेबल असेल तर ते खरोखरच आयुष्य वाचवू शकतं. CPR देता आला पाहिजे सायंटिफिकली, कारण तो कम्प्लीट देणं गरजेचं आहे. पूर्ण सायंटिफिक नॉलेज नसेल आणि तुम्ही चुकीचं कॉम्प्रेस करता, चुकीची श्वास देता, हे योग्य नाही आहे. आणि हे शिकायला ना, खरं सांगू, आजकाल डमीज मिळतात, खूप ठिकाणी हे कोर्सेस कंडक्ट केले जातात. करेक्ट कॉम्प्रेस कसं करायचं, श्वास किती वेळा द्यायचा, किती वेळा कॉम्प्रेस करायचं, आणि हे थोडंसं सायंटिफिक नॉलेज असलं जे शिकायला मला वाटतं अर्धा तास खूप झाला, पण ते जे नॉलेज येईल तुम्हाला ते आयुष्यभर काम करेल. त्यामुळे प्रत्येकाने हे ACLSचा कोर्स करून रिससिटेशन शिकणं गरजेचं आहे. तर समजा हे नसलं कोणी आजूबाजूला, हे करणारा कोणी नाही भेटला, तर त्या वेळेस आपण फक्त ॲम्ब्युलन्स बोलवणे, त्यांना पटकन हॉस्पिटलला घेऊन जाणे आणि डिस्प्रिन देणे एवढंच करू शकतो. आता खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे सर, की ह्या आफ्टर कोविडपासून आपण बघतोय व्हिडिओ व्हायरल होत आहेत की ज्याच्यात जिम करता करता लोकांना हार्ट अटॅक येतोय, खेळता खेळता येतोय. 19 वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत होता, त्याला खेळता खेळता आला. एक सायकलिंग करतात लोक आजकाल 30-40 किलोमीटर, ते सायकलिंग केल्यानंतर होतंय. रनिंग करताना होतंय, मॅरेथॉनमध्ये अचानक कोणाला तरी कार्डियाक अरेस्ट होतंय. तर ते कशामुळे होतंय आणि त्यांचं काय चुकतंय नेमकं? कारण ते तर रेग्युलर एक्सरसाइज करणारी लोक आहेत, तर त्यांचं नेमकं काय चुकलं आणि का होतंय असं? मुळामध्ये ना, मीडिया जो व्हायरल होत आहे त्याच्यामुळे जी भीती निर्माण होती, त्याच्यातला हा एक दुष्परिणाम आहे. कदाचित 30-40 वर्षापूर्वी पण अशा डेथ होत असतील, पण आता आपण त्या मोबाईलवर रेकॉर्ड करतो किंवा कॅमेरामध्ये कैद होतं आणि मग आपल्याला सगळ्यांना कळतं. डेथ होत आहेत किंवा त्याचं प्रमाण वाढलं याच्याबद्दल
वाद नाही आहे, पण ह्याच्यामागे आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये आपण हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करत नाही, आपल्याला रिस्क फॅक्टर वाढत जातात आणि आपण ते निग्लेक्ट करतो टू द एक्सटेंट की आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे ह्या लोकांचं चुकतं बेसिकली लाईफस्टाईलच्या बाबतीत. आणि मग काय होतं, एखाद्या सेलिब्रिटीची जिममध्ये डेथ झाली, कन्सर्टमध्ये डेथ झाली की त्याला पब्लिसिटी खूप होते. त्याची जशी झाली तशी बऱ्याच जणांची होत असणार आहे, पण आपण हे जे 4 उदाहरणं बघतो त्याच्यामुळे खूप जास्त घाबरून जातो. पहिली गोष्ट लाईफस्टाईल चांगली ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पिरियडिकली आपल्या हार्टची तब्येत नीट आहे ना हे बघणं गरजेचं आहे. जिम गोअर्सला किंवा जे स्ट्रेनियस एक्झरसाईज करतात त्यांना मी नेहमी सल्ला देतो की त्यांनी ॲकस्टम्ड एक्झरसाईज केलेली बरी. ॲकस्टम म्हणजे कशी, माझी एक्झरसाईज करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, पण कुठल्याही एक्झरसाईज सुरू करताना मी नेहमीच रेकमेंड करेन की आधी तुमची हार्टची हेल्थ तपासून घ्या. हार्ट नाही, ओव्हरऑलच हेल्थ, की तुम्हाला डायबिटीस आहे का, ब्लड प्रेशर नीट आहे का. मग जसं मी तुम्हाला म्हटलं 2D करून आपल्याला कळतं की हृदयाचं स्ट्रक्चर नीट आहे का, फंक्शन नीट आहे का. हा सगळा फिटनेस केल्यानंतर एक्झरसाईज सुरू करायला हवी, डॉक्टरांचं ग्रीन सिग्नल घेऊन. दुसरी गोष्ट, एक्झरसाईज सुरू करताना अरेंबेश्वर जे आपण म्हणतो पहिले 2 दिवस खूप करतो तसं नाही. एक्झरसाईज हा लाँग टर्म गेन आहे, तो आपल्याला आयुष्यभर थोडी थोडी करायची आणि मॉडरेशनमध्ये करायची आहे. मॉडरेशनमध्ये एक्झरसाईज म्हणजे तुम्हाला त्या एक्झरसाईजची हळूहळू सवय झाली पाहिजे. म्हणजे पहिल्याच दिवशी मी 100 सूर्यनमस्कार काढणार किंवा मी 40 किलोमीटर सायकल चालवणार किंवा जिमचे इन्स्ट्रक्टर म्हणतात म्हणून मी 100 किलो उचलणार, हे योग्य नाही आहे. जिम जेव्हा आपण चालू करतो किंवा कुठली ॲक्टिव्हिटी चालू करतो तेव्हा आपली कॅपॅसिटी हळूहळू वाढवणं गरजेचं आहे. याला आपण हृदयाचं कंडिशनिंग म्हणतो. म्हणजे हृदयाला एकदम भार टाकण्यापेक्षा हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढली ती कधी पण चांगली असते. त्यामुळे आधी आपली कॅपॅसिटी आपल्या शरीराच्या मानाने ती वाढवत न्यावी आणि मग व्यायाम करायला हरकत नाही आहे. त्यामुळे स्ट्रेनियस एक्झरसाईज की जे आउट ऑफ ब्रेथ जे एक्झरसाइजेस तितकं करणं योग्य नाही आहे. जिमला जाताना किंवा कुठली ॲक्टिव्हिटी करताना वॉर्मअप जे म्हणतो आपण नेहमी निग्लेक्ट करतो. जिमचा इन्स्ट्रक्टर म्हणतो सर 2 उड्या मारा, हे करा, वॉर्मअप करा. वी ट्राय टू अवॉइड दॅट, पण विच इज नॉट फेअर. म्हणजे तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करताना हृदयाला वॉर्निंग देणं की बाबा रे आता आपल्याला व्यायाम करायचा आहे, हे वॉर्मअपमधून करणं गरजेचं आहे. इक्वली दुसरी गोष्ट आहे की तुमचं जिम झाल्यानंतर किंवा एक्झरसाईज झाल्यानंतर कूल डाऊन करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे एखादी एक्झरसाईज तुम्ही ट्रेडमिलवर पळताय 6-7च्या स्पीडने आणि सडनली थांबवता आणि चालायला लागता, हे पण योग्य नाही. त्यामुळे कूल डाऊन तेवढंच गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन योग्य मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पाणी व्यवस्थित पितात की नाही, तुमचं इलेक्ट्रोलाइट्स व्यवस्थित आहेत की नाही, हे सगळं सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे तपासण्या केल्या, एक्झरसाईज ठराविक पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने कॅपॅसिटी वाढवली तर असे इन्सिडेन्सेस होणार नाहीत. आणि मला वाटतं असं होत असणारे सामान्य माणसाला पण होतं, पण सेलिब्रिटीला झालं म्हणून आपण जास्ती घाबरून जातो. म्हणजे ह्याचं आता तुम्ही सांगितलं की पाणी प्यायला पाहिजे, तर त्यांना वाटतं की फक्त एक्सरसाइज करतानाच जास्त पाणी प्यायला पाहिजे, पण ओव्हरऑल त्यांचं पाणी त्यांनी दिवसभर व्यवस्थित पिलं पाहिजे फक्त एक्सरसाइज करताना. ह्याच्यात एजचा फॅक्टर किती आहे, की आता समजा आता सगळेजण एक्सरसाइज करायला लागले ना, आज माझं एज 40+ आहे, तर मी अचानक एक्सरसाइज सुरू केली आणि मी माझ्यासाठी 20 सारखे टार्गेट ठेवले, तर ते कुठेतरी चुकतं का? म्हणजे बरोबर आहे. कसं असतं, तुमचं वय जोपर्यंत 40पर्यंत होत नाही तेव्हा शरीर बरेचसे निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करतं. 40 नंतर हा प्रकार जरासा कमी होतो, शरीर तेवढं घेऊ शकत नाही, त्यामुळे शरीराकडे लक्ष देणं आणि त्याला ट्रेन करणं गरजेचं आहे. 40पर्यंत माणूस नॉर्मली वेट लिफ्टिंग बाकीचे एक्झरसाईज करतो आणि 40 नंतर आपल्याकडे ट्रेंड आहे की चालायला जाणे, हा व्यायाम आपण पकडतो. आपण आपल्या आईबाबांना बघितलं, आजी आजोबांना बघितलंय, पण अनफॉर्च्युनेटली हा पुरेसा व्यायाम नाही आहे. 40 नंतर आपलं मसलचं मास कमी व्हायला लागतं आणि ते लाँग टर्मच्या दृष्टीने गरजेचं असतं. त्यामुळे थोडंसं लाईट वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. काय होतं की 40-50चा माणूस जिममध्ये गेला की हास्याने बघितलं जातं की बघा या वयात हे जिमला जात आहेत, पण तुम्ही तुमचे मसल मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय असं बॉडी बिल्डिंग नाही करायचं की बाबा कुणाला दाखवायचं, पण आपल्या मसलचं टोनिंग नीट ठेवलं तर लाँग टर्मच्या दृष्टीने माणूस जास्त फिट राहतो. त्याच्यासोबतच मग कार्डिओची जोड. जसं जिममध्ये प्रोग्राम असतात की 3 दिवस तुम्ही वेट लिफ्टिंग करा, 3 दिवस आम्ही कार्डिओ करा.
आणि जिममध्ये गेलं म्हणजे बॉडी बिल्डिंग केली हा उद्देश ठेवायला नको. आपला फिटनेस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. ते अल्टरनेट डे कार्डिओ जसं वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, बॅडमिंटन हे जे मैदानी आपण खेळ म्हणतो त्यालाच आपण कार्डिओ असं म्हणतो. मग जिममध्ये जाऊन एलिप्टिकल म्हणा, ट्रेडमिलवरती पळणं म्हणा, हे सगळे कार्डिओ प्रकारातले एक्सरसाइज आहेत. हे करणं गरजेचं आहे. प्रमाणात तुमच्या एजचा आणि तुमच्या हार्टचा विचार करा. एक्झॅक्टली. आणि आता डाएटचा खूप डाएट पण ट्रेंडिंग चालू आहे सध्या, वेगळे वेगळे डाएट आणि ते आहे. तर एकदम बेसिक डाएट काय असायला पाहिजे? खरं सांगायचं तर आपण जे इंडियन किंवा महाराष्ट्रीयन लोक जे घरामध्ये खातो ते ॲक्च्युली चौकस आहार आहे. तुम्ही बघा म्हणजे त्याच्यामध्ये पोळी भाकरी असते, कार्बोहायड्रेट असतात, डाळी, कडधान्य असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळतं, तूप टाकतो आपण किंवा कधी फोडणी देतो त्याच्यामध्ये थोडेसे ऑइल्स येतात. हे जे सकस आहार जो म्हणतो, चौरंगी आहार, हा आपण घेतलेला चांगला. आता हॉटेलमध्ये जातो, बाहेर खातो किंवा बाहेरून जे मागवतो त्याच्यामध्ये ऑइल, बटर खूप असतं, तळलेले पदार्थ खूप असतात आणि ते चवीला चांगले लागत असले तरी लॉंग टर्मच्या दृष्टीने, हृदयाच्या दृष्टीने चांगले नाही. म्हणजे एखादा आपण बटाटा वडा खातो त्याच्यामध्ये 30% ऑइलच असतं. मग एवढा ऑइल तुम्ही घेत असता. माझं म्हणणं आहे की नेहमी कुठली गोष्ट 100% माणसाने वर्ज्य करू नये, परंतु आपण सुज्ञपणे काय खातो ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे जे हाय प्रोटीन डाएट आलेलं आहे तर ते योग्य आहे की नाही आहे हार्टच्या दृष्टीने? कारण मी बघितलंय बरेचसे लोक आजकाल प्रोटीन डाएट खूप वाढवलं आहे सगळ्यांनी. माझ्याकडे पण जे GPला पेशंट येतात त्यांनी की आम्ही खूप प्रोटीन सुरू केलं आहे, पण ते अचानक वाढवतात आणि खूप जास्त प्रमाणात खातात. तर त्याचं कितपत योग्य आहे हार्टशी रिलेटेड जर बघितलं? प्रोटीनचा इंटेक आपल्याला वाढवायला पाहिजे, जसं वय वाढतं ते योग्य आहे. प्रोटीन डाएट वाढवायला हवं, पण प्रोटीन डाएट वाढवताना ते स्टेप वाईज वाढवायला हवं. म्हणजे आपल्याला शरीराला रुचेल, पचेल अशा प्रमाणामध्ये ते वाढवायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, व्हे प्रोटीन खाल्ले जातात म्हणजे जिममध्ये दिले जातात, मग त्याच्यासोबत योग्य हायड्रेशन नाही ठेवलं जात. तर हे कुठेतरी क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट, डॉक्टर, तुमचा फॅमिली डॉक्टर ह्यांना विचारून ते योग्य प्रमाणात घेणं आणि योग्य प्रमाणात वाढवत नेणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं फॅड आलं म्हणून आपण प्रोटीन खातोय, बार खातोय, व्हे प्रोटीन खातोय, हे योग्य नाही आहे. ते तुमच्या बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं घेणं गरजेचं आहे. ढोबळमानाने सांगू का, 1 ग्रॅम पर kg असं प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. परंतु ही रिक्वायरमेंट घेताना तुम्ही जी डाळ खाल्ली, सकाळी अंड खाल्लंय, हे तुम्ही काउंट करायला पाहिजे. नुसत्याच आर्टिफिशियल सप्लिमेंटवरती जायला नको. तर आता ट्रीटमेंट पार्टकडे वळूया सर, की तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याकडे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि अजून आधुनिक नवीन नवीन काही टेक्नॉलॉजी आल्या, त्यांच्याबद्दल सांगाल का थोडंसं? अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी हा जो प्रकार आहे की हार्ट अटॅक नंतर चोकोप येणं आणि ते काढणं, हे आपण खूप वर्षांपासून ऐकतोय. पण आता त्याच्यावरती प्रगल्भ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये अवेलेबल झाल्यात. म्हणजे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करताना आपण बाहेरूनच रक्तवाहिन्या बघायचो. आता अशा मॉडॅलिटी आल्यात की तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जाऊन आम्ही इमेजिंग करतो. म्हणजे अशी जशी पोटाची सोनोग्राफी करतो तसं आम्ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सोनोग्राफीचा छोटा वायरसारखा प्रोब ठेवतो आणि ती रक्तवाहिनी आतनं तपासतो. त्याला काय म्हणतात? त्याला आपण आयवस म्हणतो, इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड म्हणतो. हा झाला साधा टीव्ही. त्याच्यावरती आलाय ज्याला आपण OCT म्हणतो, ऑप्टिकल कोरन्स टोमोग्राफी. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये हाय डेफिनेशनमध्ये आपण ते एक्झामिन करू शकतो. अजून एक मॉडॅलिटी खूप महत्त्वाची की जेव्हा एखाद्याला चोकअप असतं आणि ते काढायची खरंच गरज आहे की नाही, हा प्रश्न नेहमी येतो. हा डॉक्टर म्हणतो 50% ब्लॉक आहे, तो म्हणतो 80 आहे, एक जण म्हणतो नाहीच आहे. याला सायंटिफिक उत्तर आले ज्याला आपण FFR म्हणतो, फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व. म्हणजे थोडक्यात हृदयाच्या चोकअपच्या पलीकडे आणि अलीकडे आपण प्रेशर मोजतो आणि सिग्निफिकंट ड्रॉप असेल तरच त्याला अँजिओप्लास्टी करायची गरज असते. म्हणजे डायग्नॉस्टिक आणि थेरपेटिक मोडॅलिटी ह्या दोन्हींमध्ये अँजिओप्लास्टीमध्ये प्रचंड ॲडव्हान्समेंट झालेली आहे. ते जे काम खूप क्रूड होतं ते हळूहळू खूप रिफाईन व्हायला लागलं आहे. म्हणजे टू द एक्सटेंट की बऱ्याच वेळा आपण डे टाईम अँजिओप्लास्टी किंवा लंच टाईम अँजिओप्लास्टी म्हणतो की अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी केल्यावर 4 तासाने तुम्ही घरी जाऊ शकता. तर ही रिफाईनमेंट त्याच्यामध्ये प्रचंड आली आहे. जशी अँजिओप्लास्टीच्या टेक्निकमध्ये रिफाईनमेंट आली तसं जे स्ट्रक्चरल हार्ट आहे, म्हणजे एखादी झडप खराब झाली आहे किंवा ती लीक होते तर ती बदलण्याला बऱ्याच वेळा आपल्याला बायपास सर्जरी करायला लागायची. ती पण आजकाल बऱ्याच वेळा अव्हॉइड करता येते. आत अँजिओप्लास्टीसारखी आपण झडप बदलतो जी बंद अवस्थेत असते,
आपण तिथे नेऊन ती उघडतो. ह्याला आपण टावी किंवा टावर असं म्हणतो. म्हणजे ट्रान्स कॅथेटर वॉल रिप्लेसमेंटच्या थेरपीज पण खूप यायला लागल्यात. मग त्याच्यामध्ये मायट्रल वॉल आहे, त्याला आम्ही क्लिप बसवतो, मायट्रा क्लिप नावाची. हे खूप टेक्नॉलॉजीज खूप इव्हॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत. तर रोबोटिक्स खूप यायला लागले, AI खूप यायला लागले, तर तसं अजून काय वाटतंय की फ्युचरपर्यंत आता नियर फ्युचरला काय येणार आहे? कार्डिओलॉजीमध्ये पण बेसिकली रोबोटिक ऑलरेडी आलेलं आहे. सध्या तरी ते यंत्र खूप महाग असल्यामुळे कॉमनली अवेलेबल नाही आहे. पण जसे दिवस जातील रोबोटिक अँजिओप्लास्टी हे हॉरिझॉनवरती दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्युरेसी वरच्यावर जी हृदयाची वाढवायला पाहिजे या सगळ्या इक्विपमेंट्समध्ये ती वरच्यावर वाढत चालली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आजकाल आपल्याला खूप रेझिस्टन्स असतो किंवा स्टेंट टाकल्यानंतर काहीतरी होईल, तो परत गंजून जाईल, खराब होईल वगैरे. तर हे असं नाही आहे. स्टेंट खूप चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन विरघळून जाणारे स्टेंट, ज्याला आपण ॲब्झॉर्बेबल स्टेंट्स आहेत, ते अवेलेबल झालेत. अरे वा. ड्रग कोटेड बलून्स अवेलेबल झालेत. म्हणजे आता नवीन यायला लागलं आहे की ज्याला आपण मेटललेस अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे शरीरामध्ये धातू न टाकता केलेली अँजिओप्लास्टी. म्हणजे शरीरात रिमेनंट काही राहत नाही आणि तुम्हाला ते जास्ती लाँग टर्मच्या दृष्टीने चांगलं असतं. ते पण फायद्याचं त्याच्यामध्ये यायला असतं. लागलं. ओके, तर खूपच छान नवीन टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं. थोडंसं आपल्या हॉस्पिटलबद्दल सांगाल का सर, की आपल्याकडे काय काय सोयी आहेत? आपण जे सह्याद्री हॉस्पिटल आहे डेक्कनचं, फ्लॅगशिप हॉस्पिटल आहे सह्याद्रीचं आणि ते जवळजवळ 16-17 वर्ष तिथे आहे. मी नेहमीच प्रयत्न करत असतो की टेक्नॉलॉजिकली आणि स्किल वाईज काहीतरी ॲडव्हान्समेंट आणण्याचं. पहिलं आम्ही हार्ट अटॅकला प्राधान्य देतो की ठराविक मिनिटामध्ये त्याचं ट्रीटमेंट झाली पाहिजे. म्हणजे कॅज्युअल्टीच्या दारातनं आल्यापासून आपण अँजिओप्लास्टी करेपर्यंत साधारण 20 ते 25 मिनिट आपल्याला खूप झाले. म्हणजे 25 मिनिटामध्ये आपल्याला हार्ट अटॅक थांबवता आला पाहिजे. ही जी यंत्रणा आहे ती आम्ही खूप चांगली ऑइल करून घेतली आहे. नंतर टेक्नॉलॉजीमध्ये जे आयव्हस, OCT, FFR हे जे म्हणालो की जे काही ठराविक डिसिजन घेण्यासाठी गरजेचे असतात ते इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी ज्या बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे असं बघूयात आपण की मुख्य रक्तवाहिनीला 2 रक्तवाहिन्या फुटतात आणि तिथे ब्लॉक असेल तर ट्रॅडिशनली आपण अँजिओप्लास्टी अवॉइड करायला सांगायचो. बायपासला पेशंट जायचे. पण हे जे नवीन टेक्निक आहे ज्याला आपण बायफर्केशन अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये 2 स्टेंट एकमेकांमध्ये गुंतवायचे आणि दोन्हीकडचा मार्ग मोकळा सोडायचा. तर हा खूप चांगला पर्याय डेव्हलप झाला आहे बायपास सर्जरीसाठी. एक अजून टेक्नॉलॉजी, जॅपनीज टेक्नॉलॉजी, ज्याला आपण रेट्रोग्रेड अँजिओप्लास्टी असं म्हणतो. जपानमध्ये काय खूप धार्मिक लोक आहेत. त्यांना काय वाटतं की एकदा बायपाससाठी छाती उघडली की आत्मा आपला निघून जातो आणि माणूस झॉम्बी बनतो. अच्छा. ह्या गैरसमजापायी जपानमध्ये लोक बायपास करून घ्यायला तयार होत नाहीत, अरे वा. मेले तरी. हां. मग तिथे अँजिओप्लास्टीची टेक्निक खूप चांगली डेव्हलप झाली आहे. त्यातला एक विशिष्ट प्रकार ज्याला आपण रेट्रोग्रेड अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे समजा डाव्या बाजूची रक्तवाहिनी पूर्ण बंद असेल तर आपण उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीतनं उलट्या बाजूने जाऊन ती रक्तवाहिनी उघडतो. याला आपण रेट्रोग्रेड अँजिओप्लास्टी म्हणतो. तर ते आम्ही सुरू केलं आहे. देशातली पहिली केस मी केली होती आणि अरे आता वा. जवळजवळ 15-20 केसेस तरी अशा उलट्या अँजिओप्लास्टीच्या केल्यात, अच्छा. बायफर्केशनच्या केल्यात. बरेच वेळा बायपास करताना का सांगतो आपण, कारण कॅल्शियम जमलेलं असतं. तर मग हे कॅल्शियम साफ करण्यासाठी आमच्याकडे डायमंड हेडचं एक मशीन असतं. म्हणजे डायमंडचा क्रस्ट असतो आणि खूप हाय स्पीडवर तो फिरतो. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, रक्तवाहिन्यांमध्ये जे कॅल्शियम जमलं आहे त्या डायमंड बरने अगोदर साफ करतो. मग ती रक्तवाहिनी सॉफ्ट होते आणि मग त्याची आपण अँजिओप्लास्टी करतो. याला आपण रोटाब्लेशन असं म्हणतो. ते इक्विपमेंट आमच्याकडे अवेलेबल आहे. या हॉस्पिटलमध्ये हे जे कॅथलॅबमध्ये जे वर्क होतं, अँजिओप्लास्टी, वॉल रिप्लेसमेंट जे आतल्या आत होतं, तसंच कार्डिॲक सर्जरीचं डिपार्टमेंट आहे जिथे बायपास, वॉल रिप्लेसमेंट हे सगळे होतात. आणि आता नवीन हॉरिझॉनवर आलं आहे ते हार्ट ट्रान्सप्लांटचं जे आहे. आम्ही जवळजवळ 9 हार्ट ट्रान्सप्लांट सक्सेसफुली केलेत. म्हणजे हृदय आधीचं काढून डोनरचं हृदय काढणं ही एक मोठी कला आहे. पण ती पण आता आपण सर्रास करतोय. आता सगळ्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर्जरी झाली, अँजिओप्लास्टी झाली किंवा पामी झाली आणि पेशंट बरा झाला आणि तो घरी जातो आणि त्याला खूप घाई होते की आता मी बरा झालो आहे आणि आता माझी ट्रीटमेंट कधी बंद होईल. तर आफ्टर सर्जरी पेशंटनी काय काय करायला पाहिजे आणि किती त्यांचे व्हिजिट्स रेग्युलर झाले पाहिजे? मुळात सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. हार्ट अटॅक किंवा झडपेचा आजार हे काय सर्दी, खोकला किंवा इन्फेक्शन नाही आहे की तुम्ही अँटिबायोटिकचा कोर्स केला आणि तो बरा झाला, हो की नाही.
या हार्ट अटॅकमध्ये जे कोलेस्ट्रॉल जमा होतं शरीरामध्ये याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो आणि हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. म्हणजे तुम्ही ब्लॉक काढला तरी तुमचं ब्लॉक येण्याची टेंडन्सी चालू असते. त्यामुळे हा परमनंटली लगेच पूर्ण बरा झाला असा आजार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला योग्यपणे डॉक्टरकडे फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण स्टेंट टाकतो किंवा एखादी झडप बदलतो तेव्हा ती फॉरेन बॉडी असते शरीरामध्ये आणि ती शरीरात सामावून जायला ॲटलिस्ट 8 ते 10 महिने लागतात. त्यामुळे ह्या दरम्यान आपल्याला रक्त पातळ करणारी गोळी घेणं आवश्यक आहे. ही गोळी नाही घेतली किंवा घाई करून थांबवली तर त्या स्टेंटमध्ये परत क्लॉट होऊन हा बंद पडण्याची शक्यता असते आणि ते जीवाला भोवतं. त्याच्यामुळे कुठली हृदयाची ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने ती थांबवणं कधी पण योग्य आहे. स्वतःहून थांबवणं योग्य नाही. त्यामुळे अँजिओप्लास्टी, बायपास याच्यानंतर मी नॉर्मली रेकमेंड करतो की ॲटलिस्ट डिस्चार्जनंतर पहिल्या वर्षामध्ये 3 व्हिजिट डॉक्टरकडे असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला गोळ्या मॉडिफाय करणं, कमी करणं, हृदयाचं पंपिंग कसं आहे बघणं, टाकलेले इन्स्ट्रुमेंट किंवा स्टेंट हे सगळे चालू आहेत की नाही हे बघणं, हा डॉक्टर ठराविक प्रोटोकॉलने करतो. त्यामुळे ॲटलिस्ट अँजिओप्लास्टीनंतर पहिला महिना, 6 महिने आणि 1 वर्ष ह्या व्हिजिट कंपल्सरी आहेत. 1 वर्षानंतर आपण ब्लड थिनर थांबवण्याचा पर्याय देऊ शकतो, परंतु हे डॉक्टरच्या सल्ल्याने. म्हणजे तुम्हाला गोळ्या घ्याव्या नाही वाटत आहेत, जास्ती होत आहेत, त्याने भूक लागत नाही, मळमळ होत नाही आहे, तर तुम्ही डॉक्टरांना रिक्वेस्ट करा की डॉक्टर आपण गोळ्या कमी करू शकतात का? ते ऑलवेज मदत करतील. परंतु अनड्यू आणि स्वतःच्या मर्जीने ह्या गोळ्या बंद करणं योग्य नाही आहे. ज्याची हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ज्याची अँजिओप्लास्टी झाली आहे, मी अशा पेशंटला 1 वर्षानंतर वर्षातनं एकदा ॲटलिस्ट व्हिजिट रेकमेंड करतो. काय होतं की आपण डायव्हर्ट होणं खूप सहज सोपं आहे. 1 वर्ष सगळं छान गेलं, मग माणूस खायला प्यायला लागतो, चुकीचे व्यसन घेतो, व्यायाम सोडून देतो. हा तुमचा डॉक्टर तुम्हाला थोडासा मार्गावरती ठेवू शकतो. त्यामुळे हार्टच्या पेशंटनी वर्षातनं एकदा कार्डिओलॉजिस्टला, फिजिशियनला भेट देणं अगदीच योग्य. सर, लहान मुलांमधल्या हृदयविकारांविषयी थोडंसं मार्गदर्शन कराल का? 18 वर्ष आणि त्याच्या खाली या वयामध्ये हार्ट अटॅक ॲज सच बघायला मिळत नाही. काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, कधीतरी करोडो लोकांमध्ये एखादा होऊ शकतो. पण लहान मुलांमध्ये जो मुख्य हृदयविकार आहे तो 2 गोष्टीचा असतो. एक तर त्याच्या झडपेमध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो. म्हणजे झडप पाहिजे तशी बंद होत नसते, ती लीक होत असते किंवा ती अरुंद झाल्यामुळे रक्तपुरवठा नीट होत नाही. याला आपण व्हॉल्व्ह्युलर हार्ट डिसीज म्हणतो. आणि दुसरं कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मजात हृदयात असलेले दोष, म्हणजे हृदयामध्ये असलेलं छिद्र. खालच्या बाजूला असेल तर त्याला आपण व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणतो, वरती असेल तर ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो किंवा एपी विंडो. असे बरेचसे जे डिफेक्ट आहेत, म्हणजे हृदय प्रॉपरली फॉर्म नाही झालं आणि कंप्लीट नाही झालं तर हे दोष असू शकतात. आणि शास्त्र एवढं पुढे गेले की हे सगळे दोष आपण ऑपरेशन करून किंवा बऱ्याच वेळा ऑपरेशन न करता आतल्या छत्री टाकून म्हणजे डिव्हाइस टाकून हे आपण बंद करू शकतो. त्यामुळे हा मोठा घटक आहे की मुलाला समजा हृदयाचा आजार आहे तर त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. हा जो हृदयावर जोर पडतोय वेगळं हृदय असल्यामुळे मग कुठेतरी पुढे मोठेपणी त्रास होतो. त्यामुळे योग्य वेळेला योग्य हा इलाज करणं लहान मुलांसाठी पण गरजेचं आहे. तसाच अजून एक प्रश्न असा आहे की कोविड जेव्हापासून येऊन गेला आहे तेव्हापासून बऱ्याच लोकांना असं वाटतंय की कोविडच्या वॅक्सिनमुळे किंवा ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्यांना जास्त हृदयविकार होत आहेत का किंवा हार्ट अटॅक येत आहेत का, तर ते कितपत खरं आहे? सायंटिफिकली एक गोष्ट प्रूव्ह झाली की जेव्हा कोविड होता किंवा कोविडचं इन्फेक्शन झाल्यानंतर पहिले 3-4 महिने रक्ताची क्लॉट होण्याची टेंडन्सी जास्ती होती. ही डॉक्युमेंटेड आणि लिगल गोष्ट आहे. त्यामुळे या दरम्यानमध्ये हृदयामध्ये क्लॉट झालं तर आपण हार्ट अटॅक म्हणतो, पल्मोनरी आर्टरीत क्लॉट झालं तर पल्मोनरी एम्बोलिझम असं म्हणतो. तर हे 2 आजार प्रामुख्याने कोविड झाल्यावर आणि काही महिन्यांपर्यंत कॉमन होते. पण त्या कोविडचा इफेक्ट वर्षानुवर्ष राहत नाही. त्यामुळे कोविड झाल्यानंतर आम्ही 3 महिन्यासाठी ब्लड थिनर द्यायचो की ही टेंडन्सी होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला मागे केव्हा तरी कोविड झाला आणि आता तुम्ही 3-4 वर्षानंतर घाबरताय मला हार्ट अटॅक येईल, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. तसंच वॅक्सिन घेतल्यानंतर पण क्लॉटिंगची टेंडन्सी जास्ती होती असं डॉक्युमेंटेड होतं. पण ते वॅक्सिन घेतल्यानंतर एखाद्या महिन्यासाठी जोपर्यंत त्या अँटीबॉडीज आहेत
वॅक्सिन घेतलंय तुम्ही 2022 आणि 24 अपेक्षा तुम्हाला आहे किंवा हार्ट अटॅक त्याने येईल, तर ही योग्य नाही आहे. बरोबर. आणि मीडियामध्ये आपण चुकीच्या गोष्टी ऐकून पसरवून ही भीती आणि भ्रम जो पसरला गेला तो योग्य नाही आहे. कोविडचा आजारच असा होता की ज्याच्यामध्ये क्लॉटिंगची टेंडन्सी वाढली होती. वॅक्सिननी कदाचित थोडीशी वाढली असेल, पण तेव्हा जीव वाचवणं गरजेचं होतं. आपण त्या एपिडेमिकमधून बाहेर पडलोय, पण आता त्याची भीती बाळगायची गरज नाही आहे. तर त्याच्यामुळे नाही आहे, हे तुमच्या लाईफस्टाईलमुळेच आहे. त्या लाईफस्टाईल चेंज केल्या तर कोविडशी रिलेटेड साईड इफेक्ट नाही आहेत. नाही तर त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकत नाही, कारण हे सध्या खूप मोठं मिथ आहे. आणि सगळ्यांना, सामान्य जनतेला असं वाटतंय की मला कोविड होऊन गेला होता म्हणून आता मला हे झालंय का, पण लाईफस्टाईल याचा काही संबंध नाही. लाईफस्टाईल हेल्दी ठेवली ते तुम्हाला पुरेसं आहे. कोविड नंतर जी रिस्क होती पहिले 3-4 महिने ते तुमच्या डॉक्टरांनी कव्हर केली किंवा नॅचरली होऊन ती कंडिशन निघून गेली आहे. त्यामुळे आता कोविडला 19 आणि आपण 23च्या एंडला बसलो आहोत, तर इतके वर्ष तो साईड इफेक्ट राहण्याचं काही कारण. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे किंवा ज्यांना साधी बीपीची गोळी सुरू आहे, तर त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट खूप लागतो, कारण त्यांना ते घाबरून जातात की मला हार्ट डिसीज झाला. तर त्यांच्यासाठी काउन्सिलिंग हे किती महत्त्वाचं फॅक्टर आहे आणि त्यांनी काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे की नाही? फ्रँकली ना, तुम्हाला कुठलाही आजार झाल्यानंतर माणूस असा प्राणी आहे की जो ॲक्सेप्ट करायला खूप घाबरतो. म्हणजे मला हार्ट अटॅक झालाच कसा, मलाच कसा काय झाला, माझे मित्र तर व्यसन करून पण नॉर्मल आहेत आणि मलाच झाला. पहिली गोष्ट तुम्ही ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा झाल्या माणूस ब्रेव्ह फेस दाखवतो, पण ते थोडंसं सायकॉलॉजिकली शेवटी इफेक्ट होतं. त्यामुळे अशी गरज लागली तर बरेचसे हेल्प ग्रुप्स आहेत, तुमचे कार्डिओलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत जे रिहॅबिलिटेशनमध्ये काम करतात. म्हणजे हार्ट अटॅक किंवा बायपासनंतर नॉर्मल लाईफला जाणं, याला आपण रिहॅबिलिटेशन म्हणतो. त्याचे स्पेशालिस्ट असतात. तेव्हा तुम्हाला समजा डाऊन वाटतंय, काहीतरी भीती वाटते, आयुष्याची भीती वाटते, मुलाबालांची भीती वाटते, तर याला योग्य वेळी काउन्सिलिंग करून आळा घातलेला कधी पण चांगला. म्हणजे एखादा आजार झाला म्हणून त्याचा स्टिग्मा आणि त्याचे साईड इफेक्ट तुम्ही आयुष्यभर बाळगणं योग्य नाही आहे. तुम्ही जेव्हा मेंटली फिट राहाल तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्याल, मेडिसिन व्यवस्थित घ्याल, खाणं पिणं व्यवस्थित कराल. तर तुम्हाला डिप्रेस्ड वाटलं तर डॉक्टर, काउन्सिलर किंवा इव्हन सायकॅट्रिस्टची पण हेल्प घ्यायला लाज वाटायला नको. बरोबर. सर, एक जे आहे की सिगरेट किंवा व्यसनं जी आहेत त्यांच्यावरती बऱ्यापैकी बोललं गेलेलं आहे की हे हृदयविकारासाठी चांगले नाही आहेत आणि त्यांच्यामुळे खूप म्हणजे डॉक्युमेंटेड आहे की ह्यानी होतोच. तरी पण बऱ्याच जणांना त्याचा हे नसतं. तर त्यांना काय सल्ला द्याल की काय होतं नेमकं व्यसनांनी, किती वर्षांनी होतं आणि त्यांनी कसं त्यांची हॅबिट कंट्रोलमध्ये करायला पाहिजे? कारण करायचं सगळ्यांना असतं पण त्यांच्याकडनं ते होत नाही. हार्ट अटॅक नंतर नेहमी प्रश्न मला विचारला जातो की मी डॉक्टर दारू पिऊ का, सिगरेट ओढू का, थोडीशी तंबाखू खाल्ली तर चालेल का? पण ना, तंबाखू हा मुळातच पदार्थ आणि हृदयाचं 36 आकडा आहे. म्हणजे तंबाखू, मग त्याच्यामध्ये गुटखा आला, मावा आला, सिगरेट आली, बिडी आली, हे सगळं हुक्का वगैरे वगैरे, या सगळ्यांमध्ये जे तंबाखू आहे त्या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा पदार्थ आहे आणि त्या पदार्थामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं एक खूप मोठं कारण आहे. त्यामुळे मी पेशंटला नेहमी सांगतो की बाबा रे, प्रमाणामध्ये कधीतरी अल्कोहोल घेतलं तरी हरकत नाही आहे, पण एवढ्या पण प्रमाणामध्ये तंबाखूला हात लावू नको. कारण आपण हार्टच्या प्रॉब्लेममधून गेलो आहोत आणि हे परत होऊ नये असं वाटत असेल, रादर मी हार्टच्या पेशंटला एकच गोष्ट नाही म्हणतो, ती म्हणजे तंबाखू. तंबाखू सोडून पण तंबाखू असते. हो, सगळ्यामध्ये तंबाखू असते आणि त्याच्यात निकोटीन असतं. मी सिगरेट नाही आवडत डॉक्टर, पण मी मिश्री लावतो, पण त्याच्यामध्ये तंबाखू असते. म्हणजे तंबाखू हा घटक असलेले सगळे प्रॉडक्ट अजिबात हृदयासाठी चांगले नाहीत. ते ॲब्सोल्युटली बंद करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, असं खूप पसरवलं जातं की दारू पिणं हृदयासाठी चांगलं आहे. आपण बरेच वेळा ऐकतो मॉडरेशनमध्ये. पण हे जे फ्लेव्हेनॉइड नावाचे जे कंपाऊंड असतात, जे वाईनमध्ये असतात, ते तुमच्या चहामध्ये पण असतात. म्हणजे मी हृदय चांगलं ठेवतो म्हणून मी दारू पितो, हे बरोबर नाही आहे. हां, हृदयाच्या पेशंटनी किंवा नॉर्मल माणसांनी पण मॉडरेशनमध्ये दारू पिली तर ते योग्य आहे, पण अतिरेक कधीच व्हायला नको. म्हणजे असं सायंटिफिकली प्रूव्ह झालं की दारू योग्य प्रमाणात पिली किंवा मॉडरेशनमध्ये पिली तर हृदयाच्या रक्तवाहिन्या थोड्याशा अरुंद होतात. मॉडरेशन म्हणजे ऑकेजनली. त्याच्यामुळे हा काहीतरी मला झालाय आणि म्हणून मी दारू पितोय, हे योग्य नाही आहे. आणि तंबाखूपासून तर ॲब्सोल्युटली लांब राहणं गरजेचं आहे.
तर खूप छान सांगितलं सर. तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला एक महत्त्वाचा सल्ला द्यावा ही पण माझी इच्छा आहे. तर थोडक्यामध्ये आपण शहरात आल्यापासून आपले लाईफस्टाईल प्रचंड बदलली आहे. व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या बाबती 100% टेन्शन्स आणि आपण एक्झरसाईज करत नाही. ही लाईफस्टाईल आपल्याला कुठेतरी भोवते. योग्य वेळेला जागं होणं, लाईफस्टाईल चांगलं ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मी 4च गोष्टी सांगतो की एक 30-40 मिनिटची एरोबिक ॲक्टिव्हिटी, वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग तुम्हाला आवडेल ते. पण घरातलं चालणं आणि कामातलं चालणं हा व्यायाम नाही. त्याच्यासाठी वेगळा वेळ काढा. भले सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, पण 40 मिनिटची एरोबिक ॲक्टिव्हिटी. दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यामध्ये मॉडरेशन. म्हणजे कुठली फॅट डाएट करायची गरज नाही, फॅट पूर्ण बंद करायची गरज नाही, पण सुज्ञपणे आपण काय खातोय हे लक्ष ठेवणं आणि मॉडरेट डाएट करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तंबाखूपासून अजिबात लांब राहा. भले ते सिगरेट, बिडी, मावा, गुटखा किंवा हुक्का असो, तंबाखूपासून लांब राहायचं. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 मिनिटाचं मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा. तुम्हाला आध्यात्मिक आवडेल तसं किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कितीतरी गायडेड मेडिटेशन नावाने ॲप येतात, ते फॉलो करा. एक 10 मिनिट डोकं तुम्ही शांत केल्यानं तुमचं हृदय स्वस्थ आणि मस्त राहील. खूपच छान सरांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी एवढा वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आहे आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकलेला आहे. त्याबद्दल सरांचे आपण खूप खूप धन्यवाद मानूया. थँक्यू सो मच सर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.